नमस्कार मित्रांनो, माझे नाव मदन आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी घटना सांगणार आहे, जी ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही की या जगात अशा घटनाही घडू शकतात. ही घटना आहे साल 1988ची. तेव्हा मी फक्त 25 वर्षांचाच होतो. मुंबईतल्या एका मिलमध्ये मी काम करत होतो आणि जवळच असलेल्या धारावी या ठिकाणी राहत होतो. माझ्यासोबत माझी बायको माधवी आणि एक 7 वर्षांचा मुलगा सुद्धा राहत होता. माझा संसार अगदी व्यवस्थित चालू होता. मला कशाचीच कमी नव्हती. पण कमी होती ती फक्त एकाच गोष्टीची, आणि ती म्हणजे माझी आई. माझी आई ही माझ्यासोबत राहत नव्हती, तर ती गावी म्हणजे खंडाळ्यातच राहत होती. खरं तर मी आईला बऱ्याच वेळा मुंबईला सुद्धा घेऊन आलो होतो. पण आपले संपूर्ण आयुष्य गावात घालवलेली माझी आई, तिला मुंबईचे वातावरण कधी सूट झाले नाही. मुंबईत येताच ती नेहमी आजारी पडायची. त्यामुळे ती जेव्हा पण मुंबईला यायची, 1-2 दिवस राहून ती परत आपल्या गावी जायची. माझे वडील हे खूप वर्षांपूर्वीच वारले होते आणि मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. आता ही घटना त्या दिवशीची आहे, ज्या दिवशी मला एक बातमी कळाली आणि ती बातमी ऐकून जणू काही माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे हृदय जणू काही बंदच पडले होते, कारण ती बातमी माझ्या आईबद्दल होती आणि माझी आई आता या जगाला सोडून गेली होती. मी, माधवी आणि माझा 7 वर्षांचा मुलगा शिव, आम्ही लगेच खंडाळ्याकडे निघालो. शिव हा माझ्या आईचा खूपच लाडका होता आणि आता आई या जगात नाही हे ऐकून तो खूपच रडू लागला होता. माझी बायको माधवी, तिची पण अशीच काहीतरी अवस्था होती. आता काही तासातच आम्ही गावात पोहोचलो होतो. मी आईचे पूर्ण विधितः अंतिम संस्कार केले आणि येणारे पुढील काही दिवस आम्ही गावातच राहण्याचे ठरवले. आता गावात राहत आम्हाला 2-4 दिवस असेच निघून गेले आणि गावात मला एक कुजबूज ऐकायला मिळाली आणि ती कुजबूज माझ्या मेलेल्या आईबद्दलच होती. आईचे जे शेवटचे दिवस होते त्याबद्दल गावातील लोक बोलत असायचे. खरं तर मला आईच्या शेवटच्या दिवसांबद्दल काहीच माहीत नव्हते. गावकरी म्हणत होते की मरण्या अगोदर काही दिवसांपासून आई खूपच विचित्र वागत होती. नेहमी हसून खेळून सगळ्यांशी प्रेमाने बोलणारी आई आता दारात सुद्धा कोणाला येऊ देत नव्हती. लोकांना ती शिव्या देऊ लागली होती. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ती दगड मारू लागली होती. तुमच्या इथे काय काम आहे, चला निघा इथून, अशी म्हणून ती लोकांच्या अंगावर धावून जायची. पण मित्रांनो, इथपर्यंत सर्व काही ठीक होते. पण मरण्याच्या 4-5 दिवस अगोदर आई रात्रीचे लोकांचे दार आणि खिडक्या वाजवत असायची आणि त्यांना म्हणायचे, दारे खिडक्या नीट लावून घ्या, नाहीतर तो येईल, असे म्हणत ती मोठमोठ्याने हसायची. गावातील लोकांना वाटले की आईचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे गावकरी तिच्याकडे दुर्लक्ष करू लागले होते. पण जेव्हा आईच्या मरणानंतर या गोष्टीचे सत्य बाहेर आले, ते सत्य खूपच भयानक होते, ज्याचा विचार गावकऱ्यांनी कधीच केला नव्हता. मग एक दिवस न जाणे आई कुठे निघून गेली. कित्येक दिवस ती कोणालाच दिसली नाही आणि आता लोकांना काळजी वाटू लागली. तेव्हा त्यांनी आईला घरात जाऊन पाहिले, पण ती
तिथेही नव्हती. आई नेहमी लाकडे गोळा करायला जंगलात जात असायची. त्यामुळे गावातील बायकांनी तिला जंगलातही शोधले, पण ती जंगलातही कुणालाच दिसली नाही. जंगलात तिला एखाद्या जनावराने तर उचलून नेले नाही ना, याची शंका आता गावकऱ्यांना येऊ लागली. आणि आई कुठेच भेटत नसल्यामुळे आता गावकऱ्यांनी ठरवले की ते शहरात येऊन आई माझ्याकडे आली तर नाही ना हे पाहतील, आणि जर ती इथेही नसेल तर या सर्व घटनेची माहिती ते मला देतील. पण माझ्याकडे येण्याच्या एक दिवस आधीच रात्रीच्या वेळेस गावात एक विचित्र घटना घडली. अर्ध्या रात्री गावात एका बाईचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. कोणती तरी बाई वेदनेने जोरजोरात किंचाळत होती, आणि या भयानक आवाजाने गावातील लोक एकत्र जमले आणि त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. तेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आले की हा आवाज दुसरे तिसरे कुठून न येता माझ्या घराच्या दिशेने येत आहे. त्यामुळे गावातील लोक माझ्या घराच्या दिशेने गेले आणि त्यांनी तिथे जे काही पाहिले ते विश्वास ठेवण्याच्या पलीकडचे होते. गावकऱ्यांनी पाहिले की माझ्या घराच्या बाजूलाच एका पिंपळाचे झाड होते, आणि हा आवाज त्याच पिंपळाच्या झाडावरून येत होता. गावकरी जेव्हा त्या पिंपळाच्या झाडापाशी पोहोचले तेव्हा त्यांना माझी आई त्या झाडाच्या एका फांदीवर बसलेली दिसली. आई खूपच जोरजोरात आणि विचित्र पद्धतीने ओरडत होती. तिच्या शरीरात काहीच मांस राहिले नव्हते. ती पूर्ण सुकून गेली होती आणि त्यामुळे ती खूपच विचित्र आणि भयानक दिसू लागली होती. पण गावातील लोकांनी आईला ओळखले आणि त्यांच्यातीलच एका माणसाने आईला आवाज दिला, आई, तुम्ही तिथे काय करत आहात? काय झाले? तुम्ही असे का रडत आहात? चला खाली या पटकन, आम्ही किती दिवस झालं तुम्हाला शोधतोय. पण आईने त्या माणसाला काहीच उत्तर दिले नाही. उलट ती डोळे मोठमोठे करून त्या लोकांकडे पाहू लागली. तेव्हा तो माणूस पुन्हा आईला म्हणाला, थांबा आई, मी तुम्हाला हात देतो, म्हणजे तुम्हाला खाली उतरता येईल. असे म्हणून त्या माणसाने आपला हात पुढे केला आणि त्या क्षणी ते घडले ज्याचा विचार कोणीच केला नव्हता. आई त्या फांदीवरून खाली पडली आणि खाली असलेल्या एका मोठ्या दगडावरती तिचे डोके जोरात आपटले. डोके दगडावर आपटताच लाल घट्ट रक्त सगळीकडे पसरले. एका क्षणात आईचे डोके उघडले होते आणि ती आता जाग्यावरच मरण पावली होती. लोकांनी तिला उचलून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, पण आई वाचू शकली नाही. आणि गावातीलच एका माणसाने मला शहरात येऊन ही बातमी कळवली. तेव्हा मी, माधवी आणि शिव आम्ही तिघे मिळून गावात आलो. पण मित्रांनो, ही कथा इथे संपत नाही, तर खऱ्या अर्थाने आता ही कथा इथून सुरू झालेली आहे. मी गावी येऊन आईवरती अंतिम संस्कार केले. गावातील एका पंडिताने मला सांगितले की जोपर्यंत आईच्या आत्म्याला शांती मिळत नाही तोपर्यंत मी 13 दिवस याच घरात राहिले पाहिजे. आणि याच कारणामुळे मी, माझी बायको आणि माझा मुलगा शिव आम्ही त्याच घरात थांबलो. अंतिम संस्कार होऊन आता 3 दिवस झाले होते. गावकऱ्यांनी आता घरी येण्याचे कमी केले होते. घरी आलेले जवळचे नातेवाईक तेही आपापल्या घरी निघून गेले होते आणि आता आम्ही तिघेच घरात होतो. आता ही घटना 4थ्या दिवशीची आहे. त्या दिवशी आम्ही जेवण वगैरे करून
रात्रीचे झोपी गेलो होतो आणि आता रात्रीचे जवळपास 1 वाजले असतील. तेव्हा माझा मुलगा शिव हा उठला. त्याला खूप तहान लागली होती. त्याने माधवीला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती इतकी गाढ झोपेत होती की तिला जागच आली नाही. म्हणून शिवा उठला आणि घराच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या मटक्यामध्ये पाणी घेण्यासाठी हात टाकला आणि त्याला त्या मटक्यामध्ये जाणवले की कोणीतरी त्याचा हात पकडला आहे. शिवा खूप जोरात किंचाळला आणि तिथेच खाली पडला. त्याच्या ओरडण्याने माधवी आणि मी आम्ही दोघेही जागे झालो. आम्ही त्याला काय झाले म्हणून विचारले. तेव्हा शिवाने सांगितले की मटक्यामधून कोणीतरी त्याचा हात ओढत होते. मी मटक्याच्या आतमध्ये पाहिले, पण मटक्यामध्ये पाण्याशिवाय दुसरे काहीच नव्हते. मी एक ग्लास भरून पाणी घेतले आणि शिवाला पाणी पाजले. आम्हाला वाटले की कदाचित शिवाने काहीतरी वाईट स्वप्न पाहिले असेल आणि त्यामुळेच त्याला हा असा भास झाला आहे. आम्ही तिघे पुन्हा झोपायला गेलो. पण मित्रांनो, शिवासोबत आता जे काही घडले होते ते आमच्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल होती, ज्याची आम्हाला पुसटशी कल्पना नव्हती. आता या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी दुपारची वेळ होती. माधवी बाहेर अंगणात कपडे धुत होती, तर शिवा घरामध्ये एकटाच खेळत होता. आणि इतक्यात घरातील दुसऱ्या एका अंधाऱ्या खोलीतून शिवाला कोणीतरी हाक मारली. शिवा, शिवा, इकडे ये ना बाळा. पहिले शिवाला वाटले की त्याची आईच त्याला हाक मारत आहे. त्या खोलीत खूपच अंधार असल्यामुळे शिवा त्या अंधाऱ्या खोलीच्या दारावरती जाऊन उभा राहिला आणि शिवा आईला हाक मारू लागला. आई, ए आई, आई काय झाले? तुम्हाला आवाज का देत होतीस? आणि तेवढ्यात त्याला त्या खोलीत एक काळी सावली हलताना दिसली. शिवाने पुन्हा एक हाक मारली आणि शिवाचा आवाज ऐकून माधवीने बाहेरून शिवाला हाक मारली. शिवा, काय झाले? कशाला हाक मारतोस रे बाळा? बाहेरून आईचा आवाज ऐकून शिवा हैराण झाला. आई जर बाहेर आहे तर मग आतून मला आवाज कोण देत आहे हे पाहण्यासाठी शिवाने त्या खोलीत डोकावले आणि समोरचे काय होते ते पाहून शिवा खूपच घाबरला. हातातील खेळणे त्याने तिथेच टाकून दिले आणि तो पळतच बाहेर गेला, कारण शिवाने आतमध्ये एका म्हातारीला पाहिले होते. ती म्हातारी खूपच विचित्र आणि भयानक दिसत होती आणि तिच्या एका हातात एक काठी होती. शिवाने घरामध्ये घडलेली घटना बाहेर येऊन माधवीला सांगितली. माधवीने आत त्या अंधाऱ्या खोलीत जाऊन एक दिवा लावला आणि दिव्याच्या प्रकाशात माधवीला शिवाच्या आजीचा खाली पडलेला फोटो दिसला. माधवीने तो फोटो उचलला आणि पुन्हा भिंतीवर अडकवत शिवाला म्हणाली, अरे शिवा, इथे कोणी म्हातारी नाहीये बाळा, तर तुझ्या आजीचा फोटो खाली पडला होता. तू उगाच घाबरतोस बघ. असे म्हणून माधवी पुन्हा तिच्या कामाला लागली आणि शिवा बाहेर जाऊन खेळायला गेला. आता संध्याकाळची वेळ होती. गावात सर्वत्र अंधार पडलेला होता आणि मी शेजारच्या गावात काही कामासाठी गेलो होतो आणि मला यायला सुद्धा आता उशीर होणार होता. माधवी घरात स्वयंपाक करत होती आणि काही काम असल्यामुळे ती घराच्या बाहेर गेली. आता ती त्याच दिशेला गेली होती जिकडे ते पिंपळाचे झाड होते, ज्यावरून खाली पडून आई वारली होती. आणि एकदम माधवी पुन्हा पळतच घरात आली आणि तिने पटकन दरवाजा लावून घेतला.
तिला असे घाबरलेले पाहून शिवाने तिला विचारले, आई, काय झाले? तू इतके का घाबरलीस? तुला पण ती म्हातारी दिसली का? माधवीने तोंडावर बोट ठेवून शिवाला शांत राहण्याचा इशारा केला. शिवा एकदम गप्प झाला आणि एवढ्यात अंगणात कोणाच्या तरी चालण्याचा आवाज ऐकू आला आणि त्यासोबतच ठक 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 काठीचाही आवाज आला. कोणीतरी काठी टेकवतच अंगणात चालत होते. काही वेळ आवाज आल्यावर हळूहळू तो आवाज आता दूर जाऊ लागला होता आणि काही क्षणात तो आवाज यायचा आता पूर्णपणे बंद झाला होता. माधवी खूपच घाबरलेली होती. तिने शिवाला आपल्या जवळ घेतले आणि ती म्हणाली, शिवा, तू माझ्यासोबतच राहा बाळा. बाहेर जाऊ नकोस. उद्या आपण इथून निघून जाऊ. मी तुझ्या आजीला बाहेर पाहिले आहे आणि त्यामुळेच मी पळत घरात आले होते. आता ही घटना तिथेच संपली आणि रात्रीचे साधारणतः 12 वाजले होते. शिवा आणि माधवी घरात गाढ झोपले होते आणि तेवढ्यात पुन्हा घराच्या अंगणात कुणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. त्या आवाजाने माधवी उठली. पहिले माधवीला वाटले की बाहेर कदाचित मीच आलो आहे. माधवी दरवाजा उघडणारच होती, पण इतक्यात पायांच्या आवाजासोबत तोच काठी टेकवण्याचा आवाज आला. त्यामुळे तिने दरवाजा उघडलाच नाही आणि पुन्हा दरवाजावर जोरजोरात थापा पडल्या. माधवीने घाबरत घाबरत कापऱ्या आवाजात विचारले, कोण कोण आहे बाहेर? आणि बाहेरून एक आवाज आला. तो आवाज माझा तर नव्हताच, पण माधवीच्या ओळखीचा होता. मी तुझी सासू आहे. दार उघड, मी दारात उभी आहे. माधवी खूप घाबरली. घराच्या एका कोपऱ्यात जाऊन ती लपून बसली आणि इतक्यात पुन्हा एक आवाज आला. माधवी, माधवी, दार उघड, मी मदन आहे. माधवीने घाबरत घाबरत दरवाजा उघडला तर दारात मीच थांबलेलो होतो. मला पाहून माधवीच्या जीवात जीव आला होता आणि तिने मला पटकन घरात ओढले आणि दरवाजा लावून घेतला. माधवीला इतके घाबरलेले पाहून मी तिला काय झाले म्हणून विचारले, तेव्हा माधवीने मला दुपारी शिवासोबत आणि संध्याकाळी तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. मी माधवीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही आणि जोरजोरात हसू लागलो. तुम्ही दोघे ना एक नंबरचे भित्रे आहात. अरे, घरात अंधार असल्यामुळे शिवाला भास झाला असेल आणि गावात खूप साऱ्या म्हाताऱ्या आहेत आणि सगळ्यांचीच राहणीमान सारखी आहे. त्यामुळे कदाचित तुला वाटले असेल की ती आईच आहे. यात घाबरण्यासारखे काय होते? पण मित्रांनो, या दोन्ही घटनेच्या मागे जे सत्य होते ते खूपच विचित्र आणि भयानक होते. आता जेवण वगैरे करून आम्ही 1 वाजण्याच्या आसपास झोपी गेलो. आता दारावर जोरजोरात थापा पडू लागल्या. माधवीने घड्याळात पाहिले तर सकाळचे 7 वाजले होते. माधवीने दरवाजा उघडला आणि समोर जे होते ते पाहून तिचे हातपाय सुन्न पडले होते. तिचे काळीज जणू काही तोंडातून बाहेरच आले होते आणि त्याचे कारण म्हणजे दारात मदन म्हणजे मी स्वतः उभा होतो. माझ्या खांद्यावरती तीच बॅग होती जी घेऊन मी काल घरातून निघालो होतो आणि चेहऱ्यावर खूपच थकवा होता. माधवीने मागे वळून पाहिले आणि पुन्हा मला पाहिले आणि कापऱ्या आवाजात ती म्हणाली, तुम्ही आता येताय? मी म्हणालो, हो. अगं, रात्री शेवटची बस माझ्या समोरूनच गेली. मग काय,
रात्रभर बस स्टँडवरच बसून होतो. सकाळची पहिली बस पकडून आलो आहे बघ. पण तुम्ही तर काल रात्रीच आले ना. रात्री तुम्ही माझ्यासोबत जेवले सुद्धा. माधवीने पटकन जाऊन पाहिले तर माझ्या वाटणीची पोळी भाजी तशीच होती. मी म्हणालो, माधवी काय बोलतेस? मी कालपासून काहीच खाल्लेले नाही. कदाचित तुला काहीतरी स्वप्न पडले असेल. जा पटकन माझ्यासाठी काहीतरी नाश्त्याला करून आण. आता शिवाही जागा झाला होता आणि त्याने सुद्धा मला त्याच्यासोबत घडलेली घटना सांगितली. मी शिवाची समजूत काढले आणि हातपाय धुण्यासाठी मोरीमध्ये शिरलोच होतो की इतक्यात मला माधवीचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. मी तसाच बाहेर अंगणात पळत आलो आणि माधवीला काय झाले म्हणून विचारले. तेव्हा माधवीने मला एका काठीकडे बोट दाखवत म्हणाली, ही तर आईची काठी आहे ना, मग ती इथे कशी काय आली? मला आता माधवीचा राग येऊ लागला होता. मी तिला रागवतच म्हणालो, माधवी, या काठीला पाहून इतके घाबरायला काय झाले? ही आईची काठी आहे ना, मग ती इथे नसणार तर कुठे असणार? त्यावर माधवी म्हणाले, पण कालपर्यंत ही काठी इथे कुठेच नव्हती आणि आज अचानक ही काठी इथे कशी काय आली? मी आता चिडून ती काठी उचलली आणि पत्र्यावर फेकून टाकली आणि परत घरात आलो. पण माधवी अजूनही कसल्या तरी विचारातच होते. कदाचित माधवीला ते समजले होते जे आम्हाला कोणाला समजले नव्हते. आता दुपारी 2 वाजण्याची वेळ होती. माधवी अंगणात डाळ वाळवत होती. शिवा घरामध्ये झोपलेला होता आणि तेवढ्यात अचानक पत्र्यावरून काहीतरी घनघळत आले आणि ते येऊन माधवी जवळच पडले. तीच काठी होती जी सकाळी मी पत्र्यावरती फेकली होती. माधवीने घाबरत छताकडे पाहिले आणि तिच्या अंगावरती काटाच आला, कारण छतावर माझ्या मेलेल्या आईचे डोके दिसत होते, जे खाली माधवीकडे एकटक पाहत होते. माधवी लगेच घराच्या आत पळाली आणि त्याच वेळी मी 2 माणसांसोबत घरी आलो होतो. ते दोघे माझे लहानपणीचे मित्र होते. आम्ही जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा माधवीच्या चेहऱ्यावरती खूपच भीती होती. माझ्या मित्रांपैकी एकाने माधवीला घाबरण्याचे कारण विचारले. तेव्हा माधवीने सांगितले की काही वेळापूर्वी मी पत्र्यावर आईचा चेहरा पाहिला आणि या घरात आमच्या सोबत खूपच विचित्र घटना घडत आहे. तेव्हा माझा मित्र प्रकाश याने आम्हाला एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट मला याआधी कधीच कोणी सांगितली नव्हती. प्रकाशने सांगितले की 1 महिन्यापूर्वी या घरामध्ये एक 17 ते 18 वर्षांची गर्भवती मुलगी राहायला आली होती. ती कोण होती, कुठून आली होती हे कोणालाच माहीत नव्हते. गावकऱ्यांना वाटले की ती मुलगी एक हडळ आहे. तिचा वाईट साया तुमच्या आईवरती पडली आणि त्यामुळेच तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये ती अशी विचित्र वागत होती. हे सगळं ऐकून माधवी मला आता पुन्हा सांगू लागली की काल रात्री तिने ज्या म्हातारीला पाहिले होते ती म्हातारी दुसरे तिसरे कोणी नसून आईच होती. मला आता माधवीचा राग येऊ लागला होता आणि त्यामुळे मी तिला आतल्या घरामध्ये पाठवले. माधवी आत गेली, पण दुसऱ्या क्षणाला आम्हाला माधवीचा जोरजोरात किंचाळण्याचा आवाज आला. आम्ही धावत आतल्या खोलीत गेलो. माधवी समोर पाहत जोरजोरात किंचाळत होती आणि जेव्हा मी समोरचे दृश्य पाहिले तेव्हा माझ्याही पायाखालची जमीनच सरकली. आम्ही पाहिले की शिवा हा बिछाण्यात झोपलेला होता आणि तो बिछाण्यात अशा प्रकारे गुंडाळला गेला होता की जणू एका मृतदेहाला कफनमध्ये गुंडाळतात अगदी तसे.
शिवाचा श्वास गुदमरत होता आणि तो जोरजोरात जीव वाचवण्यासाठी हातपाय आपटत होता. मी शिवाला बिछाण्यातून बाहेर काढले आणि माधवीला एक जोरात थोबाडीत मारले. "तू वेडी झाली आहेस का? पोराला मारायचं आहे का तुला?" माधवी तोंड बारीक करून खाली बघू लागली. माझ्या मित्रांनी मला समजावले की मदन, तुझ्या घरातच काहीतरी भानगड आहे. तुला यासाठी कुणाची तरी मदत घ्यायला हवी. आमच्या ओळखीमध्ये एक तांत्रिक आहे. चल, आपण त्याला घेऊन येऊया. असे म्हणून आम्ही त्या तांत्रिकाकडे गेलो. इकडे माधवी आणि शिवा मंदिराजवळच्या असलेल्या पारावर जाऊन बसले. संध्याकाळी मी जेव्हा तांत्रिकाला घेऊन घरी आलो तेव्हा माधवी ही माझ्या मागे मागे घरी आली. आता तांत्रिक घरासमोर येऊन थांबला होता आणि त्याने पूर्ण घर पाहिले. या घरावर कोणत्याही आत्म्याचा किंवा वाईट शक्तीचा साया नाही असे म्हणून तांत्रिक आता सगळीकडेच बघू लागला होता. तेवढ्यात तांत्रिकची नजर रस्त्याच्या पलीकडेच उभ्या असलेल्या एका मुलीवरती पडली. ती एक 17 वर्षांची मुलगी होती, जिच्या हातात एक लहान बाळ होते. आणि तांत्रिक एकदम जोरात ओरडत म्हणाला, "तुम्हाला धोका या घरापासून नाही तर या मुलीपासून आहे. या मुलीवर एक वाईट आत्म्याचा साया आहे, जे या घराला संपवण्याच्या उद्देशाने आली आहे." आम्ही तांत्रिकने दाखवलेल्या त्या मुलीकडे पाहिले. पण मित्रांनो, त्या मुलीकडे पाहून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. कारण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून माधवी होती. होय, माझी बायको माधवी. तिच्यावर एक वाईट आत्म्याचा साया होता, जे आमच्या घरातील लोकांना त्रास देण्यासाठी इथपर्यंत आली होती. तांत्रिकने हे वाक्य बोलताच माधवी आता विचित्र हालचाली करू लागली. तांत्रिकने त्याच्याजवळ असलेले पवित्र पाणी काढले आणि काही मंत्र पुटपुटत माधवीच्या अंगावरती शिंपडले. आणि अंगावर पाणी पडताच माधवी जोरजोरात किंचाळू लागली आणि भयानक आवाज काढत म्हणाली, "हरामखोर, तू यांना माझ्यापासून वाचवणार. मी यांना नाही सोडणार आणि या बाईला तर मुळीच सोडणार नाही." आता मला सत्य समजले होते की घरामध्ये घडणाऱ्या घटनांमागे माझी आई नव्हती, तर माझी बायको माधवीच होती. तांत्रिकाने माधवी भोवती भस्म टाकत एक वर्तुळ बनवले. त्यामुळे माधवीच्या अंगात असलेली आत्मा आता तडफडू लागली होती आणि ती आत्मा आता माफी मागू लागली आणि तांत्रिकला विनंती करू लागली की तिला इथून मुक्त करावे. तेव्हा तांत्रिकने त्या आत्म्याला विचारले की तू कोण आहेस आणि ते कशाला आले आहेस. तेव्हा त्या आत्म्याने सांगितले की जेव्हा माधवीच्या आईच्या निधनानंतर या गावात माधवी येत होती, तेव्हा गावाच्या बाहेरच्या जंगलात एका ठिकाणी ती लघवी करण्यासाठी थांबली होती. आणि तिने ज्या ठिकाणी लघवी केली त्या झाडाखाली एका बाईचे मृतदेह पुरला होता. त्यामुळे तो आत्मा माधवीच्या शरीरात शिरला होता आणि माधवीने जो तिचा अपमान केला आहे त्याचा बदला म्हणून ती तिच्या पूर्ण परिवाराला संपवणार होती. पण माधवीची सासू मला असे करण्यापासून थांबवत होते आणि तिच्यामुळेच मी या परिवाराला अजूनही काही करू शकले नव्हते. माधवीची सासू अजूनही त्या घरापाशीच घुटमळत आहे. त्या आत्म्याने हे सांगताच तांत्रिकने काही मंत्र पुटपुटले आणि ती आत्मा माधवीचे शरीर सोडून निघून गेली. आता तांत्रिकने एक उपाय म्हणून मदन आणि माधवीला एक गाय पाळण्यासाठी सांगितले, ज्यामुळे त्यांच्या आईच्या आत्म्यालाही शांती लागेल. मी आणि माधवीने आईचे खूप खूप आभार मानले आणि मी त्या 17 वर्षाच्या मुलीशीही बोललो, जी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला थांबून हे सर्व पाहत होती.
ती मुलगी कोणी हडळ नव्हती, तर ती माझ्याच आत्याची मुलगी कुसुम होती, जिचे एका मुलावरती प्रेम होते आणि त्यांनी गुपचूप पळून जाऊन लग्नही केले होते. पण काहीच दिवसात एका ॲक्सिडेंटमध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. पण कुसुम या वेळेपर्यंत गर्भवतीही झाली होती आणि तिला कोणीही नसल्यामुळे आईने तिचे सांभाळ करण्याचे ठरवले होते. पण अचानक आईचा मृत्यू झाल्यामुळे तिला सुद्धा हे घर सोडून जावे लागले. काही दिवसांनी आम्ही एक गाय आणली आणि तिला पाळू लागलो. तेव्हापासून आमच्या घरात होणाऱ्या या विचित्र घटना आता पूर्णपणे बंद झाल्या होत्या. तर मित्रांनो, ही होती माझी कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.